लागे लागली पळा पळा ए विमले काय गे मंग्याला बघितला कुठे कायच होतो आता ए मंग्या यो काय यो बघ मरता खेळता इकडे ए मंग्या चल आधी जेवायला थांब ना गे थोडं वेळ थांब ना गे नाही 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 तू आधी घरी चल जेवणार कोण तुझं बापूस खेळू दे ना गे किसूला बोलव किसूला नको नको तुला किसू कडे दे किसू ये रे आमच्या मंग्याला घेऊन जा ये नाही येते मी जेवायला येते किसूचं नाव घेतल्यावर बरोबर येतो चल आधी चल तिकडे अरे मंग्या थांब रे मंग्या नाही जातो मी मंग्या किसूला घाबरला ए मंग्या जसं काय तू किसूला घाबरतच नाही मी तर बाबा किसूला खूप घाबरतो जेवलं नाही तर किसू अभ्यास केला नाही तर किसू तुला माहित आहे माझा मामा आहे ना तो सांगतो की किसूला 4 पाय किसूला 4 पाय नाही किसूला 4 हात आहेत बाजारात फिरत असताना ना तो 2 हात चादरीच्या आत लपवून ठेवतो आणि मग अमावस्येच्या दिवशी त्याच 4 हातांनी तो छोट्या छोट्या मुलांना खाऊन टाकतो अशी माझी आई मला सांगत होती तुझी आई माझी आई मला कधीच खोटं सांगत नाही नंदा नाही घाबरत कोणाला मी शुअर आहे हो मग जाऊन दाखव ना किसूच्या टेकडीवर त्याच्या घरात हो मग त्यात काय जाईन ना बघा नक्की होय रे बाबा भेट लावतो एक खोड रबर चल लागली ममद्या आणि बन्सी मध्ये भेट लागली मम्ब्या अरे मम्ब्या नाही रे ममद्या डायरेक्ट किसूच्या टेकडीवर जायला हिम्मत लागते त्याला काय काय सापडलं तिकडे किसूचा खजिना हिरे मोती दागिने जे त्यांनी त्याच्या घरी लपवलेत तो एक वस्तू काढत गेला मग आणि त्याला कळलंच नाही काय किसू त्याला चोरून बघत होता आणि मग किसूने त्याच्या पाठीमागून येऊन त्याचा हातच पकडला देवावर भरोसा ठेवून आता काही फायदा नाही आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल आपल्या गावात एकच आहे जो आपल्याला ह्या संकटातून बाहेर काढू शकेल आपल्या गावचा हिरो गोपीदादा आता लिहितो बघ कसं गोपीदादाला पत्र मी पत्र लिहिण्यास कारण की आम्ही त्रासलो आहे पण त्याला पत्र देणार कोण बे एके बे दोन्ही चार गोपी दादाची गँग हुशार बे त्या किसूमुळे मंद्या 2 दिवस आजारी होता माहित आहे काय
या किसूचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. एक काम करा, तासाभरात मला टेकडीवर भेटा. मी बघून आलो, तो किसू झोपलाय. परेश आणि सिद्धेश, तुम्हाला तुमचं काम माहित आहे? हो. आता फक्त एकच काम बाकी आहे. आपल्यापैकी कोणीतरी जाऊन त्या किसूचं सामान लंपास करायचं. अरे पण गोपी तिकडे जाणार कोण? बंटी, अरे काय वेडा झालास काय? जीवाचा खतरा आहे खतरा. किती घाबरताय रे तुम्ही? सांगितलं ना मी काय नाही. किती घाबरताय रे तुम्ही? अरे एवढी चर्चा कशाला करतोय आपण यावर? कुणी नाही जात आहे ना? ठीक आहे, नका जाऊ. मी जातो. गोपी काय? किसूच्या त्रासातून जर सुटका हवी असेल तर आज आपल्याला हा प्लॅन यशस्वी करायलाच हवा. चल लवकर. गेला कुठे हा? अरे बाबू, किती अजून वेळ कसं झाला? राहिला? कुठे गेला? हवाय? हे? घे ना, घे घे घे. हवाय ना, घे ना. घे, पाहिजे डबा? घे, घे ना. घे 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 डबा. कितीचा डबा पळावला. घे 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 घे. हवाय ना तुला? घे ना मग. घे. ये 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 ना. ये 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 ये. घे घे घे. अरे काय रे? नाही नाही नाही. घे 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 ना. आले 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 आले. हा पण गोपीला अड्ड्याला घडवले ना. गोपीला? अरे त्याला ताप आलाय का बघ. गोपीचं नाव घेतोय, किसूचं नाव घ्यायचं सगळं. अरे तो तसाच आहे. काका आठ वडापाव दे ना. पाणी द्या. मला नको रे, घरी आई वाट बघत असेल. असलं बाहेरचं खाऊ नको म्हणून सांगितले तिने. माझ्या आईने पण तेच सांगितले रे. सगळ्यात आहे तेच सांगत असते. तुम्ही वडापाव देऊ. देतोय? मी काय म्हणत होतो, आज खूप मजा आली ना. हा, बरं, मी काय म्हणत होतो? मी आपली गेला. आपण गेलो ना. कधी आज केलेला? आणि त्या पाण्यात पोहायला गेलो ना आम्ही, तर मासे किती एवढे मोठे मोठे मासे. सारखं आपलं तू आता जेवण पण काय त्या टीव्हीतलं बायका बनवणार आहे.
उद्या माहित आहे ना नदी काठी मी येतो. ओके टाटा. चल टाटा. अरे मी खरंच मासा पकडलाय. काय पण गोपी ए गोपी काय झालं? ए गोपी काय झालं? ए बाबू पाणी आण जा पाणी. गोपी ए गोपी उठ ना. ए गोपी काय झालं? गोपी उठ ना. हे गोपी ए त्याच्या आईला सांगूया का? हे नको नको उठू त्याला. गोपी उठणार रे. ए गोपी उठणार रे. गोपी उठ. ए गोपी उठ. गोपी उठव त्याला. गोपी उठ. ए गोपी ए गोपी गोपी बरा आहेस ना? गोपी बरा आहेस ना? गोपी बरा आहेस ना तू? हे तो बघ किसू. त्याने ढकललं असणार गोपीला पाण्यात. काल आपण त्याचा डब्बा पळवला होता ना, त्याचाच राग काढायला आला असेल. किसूच्या ना पाण्यात गोपी बाजूला तू. हा असं काय वागतोय? हा वेडा नाही ना झाला. चल याच्या आईला सांगूया. चल मारू नका त्याला. थांबा. आईला सांगूया. किसू किसू थँक्यू. तू माझा जीव वाचवलास. म्हणजे मी आभारी आहे तुझा. नाही नको. मी बोलले ना की माझं तोंड दिसतं. पण आपण काय करतो याचं गणित नको. सगळे मिळून जाणार होता तुम्ही मासे धरायला. मग त्यांच्यासाठी थांबायला नको तुला. सतत वाहनपणा. बरं एवढं सगळं झाल्यावर निमूटपणे घरी यायचं तर ते नाही. हा त्या मित्रांनी येऊन मला सांगितलं म्हणून. नाही तर तू तर काय काय करू काय तुझं मी. जेवायला वाढ. मीच लाड करते तुझी. बघते त्याचीच फळ.
लहान आहेस तू. आता जबाबदारी कळायला नको तुला. अरे तुझ्या बापसानंतर ना तूच आधार आहेस मला. आज जर तुला काही झालं असतं ना तर कुणाकडे बघून जगले असते मी. गोपी, हे बघ, तुला आता ना समजायला हवं. तुझ्यावर तुझी, माझी, तुझ्या बहिणीची जबाबदारी आहे. तुला तुझ्या जीवाची किंमत नसेल, पण आमच्यासाठी तू खूप महत्वाचा आहेस. बघतोस काय, जेव, सांडलंच ते. चपाती घालू? गोपी, हे चपाती घालू? नको. बर. आई, हं. चपाती वाढ. 2 चपात्या दे. का? किसू, हे किसू, हे तुझ्यासाठी. तू माझा जीव वाचवलास ना, त्यासाठी थँक्यू म्हणून. नाही, उष्ट नाही, खास तुझ्यासाठी आणलंय. अरे घे, घे ना. भूक नाही काय? ठीक आहे, इथे ठेवतो, पण खा हा. आता उठ ना. आता तू कशाला झोपलीस गो? उठ. वाजलं किती बघ. गोपी, शाळेत जायला उशीर होईल. चल लवकर, पायापा होईल नुसती. चला येतो. काय? अरे आज एवढं लवकर शाळेत? आज शाळेत लवकर पोचायचंय. अरे पण अरे आंघोळ तर करून जा. काय?
गेले काही दिवस किसूला रक्ताच्या उलट्या होत आहेत. सिव्हिअर ऍसिडिटी आहे, आतड्या बाद झाल्या. मला काळजी वाटते हो त्याची. काळजी कर पण गुंतू नको. हा. डॉक्टर, किसू मरणार आहे. गेले कित्येक दिवस तो काही खातही नाहीये. त्याची तब्येत खरंच खूप खराब आहे. कुठल्या इच्छाशक्तीवर तो जिवंत आहे सांगता येत नाही. त्याचं कोणी असतं तर कळलंही असतं कदाचित. चल. आई, किसू कोण आहे ग? किसू आहे. पण तो आलाय कुठून? तो मला काय माहित. तू झोपा, नाही तर किसूला बोलवेन. तो पकडून नेईल तुला. किसू किसू तो टेकडीवर राहतो ना. किसू नाही, तो कधीतरी इकडे येतो आणि आम्ही फेकलेले मासे वगैरे घेऊन जातो. पण तू टेकडी पलीकडच्या गावात जर गेलास ना तर तुला त्याच्याबद्दल नक्कीच माहिती मिळू शकेल. उड चिमणी उड, कबूतर उड, पोपट उड. मावशी, या गावात राम मंदिर कुठे आहे? काय थया? हा बाबा, किसू. संपूर्ण गावाने सांगितले तुमच्याकडूनच काही माहिती मिळू शकते. किसू, चल. कुठे? तू चल तर. काय गो? अगं सांगशील की नाही? बघ आता काय झालं. लग्न. लग्न? हो, लग्न. माझ्या लग्नाची बोलणी करायला लोक आली आहेत घरी, पण मी पळून आले. आता बाबा शोधत असतील मला. जिन्यावरून खाली उतरत होते ना तेव्हा सुलभा काकीने पाहिलं. मोन्या दादा मागणं धावत होता, पण मी नाही सापडले त्याच्या हाताला. आता बाबांकडे जाऊन चुगली करत असेल. दरवेळेला तू असंच करते ना, मला भीती वाटते गो. भ्यायचं काय त्याच्यात? आपण लग्न करणार आहोत ना एकमेकांशी. असं भिवून होतं लग्न. मला लोकांची भीती नाही वाटत गो. तू दरवेळेला अशी पळून येतेस ना, त्या प्रत्येक वेळेला तुला माझ्यापासून हिरावून घेण्याचा एक प्रयत्न झालेला असतो. मी तुला गमावून बसेन याची भीती वाटते मला. तू नाही गमावणार मला. ज्या दिवशी माझं लग्न ठरवतील ना त्या दिवशी मी पळून येईन. तू नेशील ना मला पळून? बघ, हसतो बघ कसा. आता हसतो कशाला सांग ना. तुला सगळी परीकथाच वाटते ना ग. तू एवढी श्रीमंत, हे असं गरीब. पैशानेच सगळं मिळत नसतं. माणसाचं मन, त्याचा स्वभाव. घणाला तर आता आठवत पण नसेल ना, फक्त 4च वर्षांचा तो होता. पुराचं पाणी त्याला खेचत होतं, पण तू त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता. तुला तर माहित पण नव्हतं गणा माझा भाऊ आहे ते. एका झाडाला धरून तू होता आणि एका लाकडाच्या ओंडक्याशी मी. पुराचं पाणी वाढत होतं
आणि मी फक्त तुला बघत होते. पुढची कित्येक वर्ष तुझ्याशी बोलायचं नुसतं धाडसच करत होते. चोरून बघायचे तुला. तुझ्यातला खरा तू त्या पुराच्याच दिवशी दिसला होता मला, आणि त्याच्याच प्रेमात पडले मी. पण गण्याच्या जागी दुसरं कोणी असतं ना, मी हेच केलं असतं. मग तेच तर म्हणते मी, तुला फरक नाही पडला गणा श्रीमंत घरातला होता की गरीब घरातला. त्या पुरात बरंच काही निघून गेलं. राहतं घर, बाबा. किसू दादा, किसू दादा, तुझ्या आईला परत दम्याचा झटका आला वाटतं. अगं कुठे कुठे चालली? मी आले. अगं पण तू जा. चल. डॉक्टर काका, डॉक्टर काका. सुधा, अगं काय झालं? चला लवकर, आईची तब्येत बरी नाही. ठीक आहे, घाबरू नको, येतो. हा डॉक्टर काका तिकडे ना, इकडे जायचंय. तुझं घर इकडे आहे ना? पण आपल्याला इकडे जायचंय. चला. बरं, चल चल चल. या डॉक्टर काका. चल अरे बाजू. डॉक्टर बसा बसा. बस असं दे. आईला तपासा पटकन. होय होय बघतो. डॉक्टरांनो, पैसे किती झाले? 5 रुपये झालेत. काय झालं? काय शोधतो? डॉक्टरचे 5 रुपये द्यायचे ना. हो. डॉक्टर काका 5 रुपये झाले ना? होय होय. अगं अगं हे काय करतेस? काय नाही, आमच्याकडे आता 5 रुपये द्यायला नाहीत ना, म्हणून हे देते. 5 रुपयांपेक्षा जास्तच किंमत आहे याची. अगं तू मला काका म्हणतेस ना, मग हे डूल कसले देतेस? हा, घाल आधी परत. पुन्हा कधीही गरज लागली तर मला बोलवायचं, समजलं ना? वेडी आहेस ना, ठार वेडी. चल आता घरी जाऊन फटके खायचेच आहेत, उगाच ते खायला उशीर नको. चल. हे शिरप्या, आईकडे लक्ष द्या. हिला सोडून येतो लगेच. बरं. मग काय झालं बाबा? माहित नाही. केसो आमच्या गावात आहे बाबा. आणि सुधा? सुधामतीचं माहित नाही, पण तुम्ही सांगताय तसं केसो आता अजिबातच नाहीये. किसू, किसू, किसू ही सुधामती आली. हो, कुठे सुधामती? कुठे सुधामती? सुधामती, 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 सुधामती. कुठे आहे सुधामती? कुठे आहे सुधामती? कुठे आहे सुधामती? मला नाही माहित, तू सांग. कुठे आहे सुधामती?
लोक तुला वेडा समजतात किशू. लहान मुलं भूत, तर माझ्या आई आणि तिच्या मैत्रिणी एक आजारी म्हातारा. पण मी तुला माझा मित्र समजतो. तुला जर कोण बोललं तर दुखतं मला. तुला जर कोणी त्रास दिला तर असं वाटतं दात तोडून टाकावे त्याचे. मला जर एवढं वाटतं तुझ्याबद्दल, तर तुला माझ्याबद्दल काही वाटत नाही. बाजूच्या गावातल्या पुजाऱ्यांनी मला सुधामतीबद्दल सांगितलं. अरे कोण आहे ती आणि कुठे आहे? तू येते कसा? अरे सांग ना काहीतरी, प्लीज सांग ना किसू. शेवंडा माहिती आहे? शेवंडा एवढा एवढा असतो. खूप पाय असतात त्याला. कोलंबी माहिती आहे? कोलंबी तसाच असतो, थोडा मोठा. तो शेवंडा आयुष्यभर एका शेवंडीच्या प्रेमात असतो. तो काही म्हातारे झाले ना की मग असे 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 हातात हात घालून समुद्रात राहतात एकत्र. आपण म्हातारे झालो ना की असेच हातात हात घालून फिरूया असं म्हणायची. असं म्हणायची सुधामती. असं म्हणायची सुधामती. असं म्हणायची सुधामती. गाडी 2 मिनिटं थांबणार. चला चला आज चला. मुंबई मुंबई चला चला. जाऊ द्या जाऊ द्या. बरं वाटतं का? ठीक आहे, पाणी घे. दे दे बांधू दे. काय करते? ओढू नको ते झाड. ओढू नको नको ओढू. मदत करते ना तुला. मला नाही पाहिजे तुझी मदत. बसून राह तिकडे. बसून राह. सारखा काय आरडाओरडा करतो माझ्यावरती. काय पण मदत नाही करून देत. काय मदत बिदत नाही पाहिजे. दे ती रशी दे. सुधा!
कोणाला सांगितलं ते रस्सी ओढू नको म्हणून? आज मी होतो म्हणून दुसरीकडे कुठे अशी मस्करी केली म्हणजे? तुला काही झालं ना तर मरून जाईन मी. भातवाडू ए सुधा, सुधा. हा काय विचारते मी? भातवाडू नाही नको. आणि हे काय हातातलं काकण कुठे? माहित नाही, पडली असेल कुठेतरी. आठवत नाही? अगं असं कसं आठवत नाही? सोन्याचं काकण ना ते. हा, उद्या बाबांनी विचारलं तर हेच सांगणार आहेस आठवत नाही म्हणून? तुला काय वाटतं मला कळत नाही? परवाच्या जनीन सांगितलं ना मला, तुला आणि किसूला माळावर पाहिलं तिनं. अगं किती वेळा सांगितलं त्या भिकारड्या बरोबर फिरू नकोस म्हणून. आई, आईचं काळीज आहे म्हणून सांगते. उद्या तुझ्या बाबांनी पाहिलं ना तर तुझे तुकडे करून माडाच्या मुळात पुरतील ते. आधी जेवण नेऊन द्यायचीस, म्हटलं जाऊ दे गरीब आहे. पण परवा बाबांनी आणलेलं महागडं पेन पण त्याच्या घशात घातलंस. आणि आता काय काकण त्याच्या मढ्यावर चढवून आलीयस? आई, मी सांगितलं ना, मला नाही आठवत कुठे गेली ती काकण. तू तशी ऐकणार नाही. आठवलं? 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 आई नाही आठवत मला. बोलतेस? नाही बोल. सांगते. आठवलं? इथेच कुठेतरी पडली असेल, शोधून आणते. काकण मिळाली तर ठीक, नाहीतर बाबांना नाव सांगे. मग तू आणि ते बघून घ्या काय ते. काय गो, दुपारपासून वाट पाहतो तुझी. कुठे होती? घरी यायला निघालेलो माहिती आहे. नाही नको, तू नको येत जाऊ तिकडे. मीच येईन तुझ्याकडे. काय आलं ग? हे काय झालं? कोण काय बोललं? काय झालं? परबांच्या जणींनी पाहिलं आपल्याला. पाहिलं तर पाहिलं, त्यात काय एवढं? काय झालं? बाबा काय बोलले? हा, नाही, काय नाही झालं. कितीची होती माहित नाही, पण सोन्याची होती. मी आणून देईन तुला ती काकण. ती काकण खूप महाग होती किसू. वर्षभराची कमाई टाकलीस ना तरी नाही परवडायची. आईने खूप मारलं. खूप नाही मारलं, थोडं मारलं. पण म्हणाली काकण नाही मिळाली ना तर बाबांना सांगेन, आणि मग माझे बाबा माझे तुकडे करून माडाच्या मुळात पुरतील. मी बरं करू देईन तसं, काळजी करू नको ग. मी करेन काहीतरी. तू आईला सांग आठवडाभरात शोधून आणते काकण. काय सांगशील? आठवड्याभरात शोधून आणते म्हणून. पण किसू, म्हटलं ना मी करीन काहीतरी. ठीक आहे. पण जेव्हा तू ती काकण आणशील ना तेव्हा तुझ्या हाताने माझ्या हातात घालशील. हा, बर. बरं काय बरं, वचन दे. दिलं. राम राम. अरे ये. अरे बस. बरं, काम काय काढले सांग बाबा.
पैसे हवे होते. पैसे किती? 1500. 1500? काकण घ्यायची विकत. इतक्या महागातलं काकण आईसाठी? तुम्ही कुणाला सांगणार नाही ना? नाही. नक्की? अरे होय रे बाबा, नक्की. सुधामतीसाठी घ्यायचे काकण विकत. चव्हाणांच्या? हा, पण तुम्ही कोणाला सांगू नका. नाही नाही. तालुक्याला जाईन तिथूनच घेईन विकत म्हणतो. बरं, गहाण काय ठेवणार आहेस? गहाण? हो. अरे तुझं घर आहे, जमिनीचा तुकडा आहे. हा, अरे ते सगळं माझ्याकडे गहाण ठेव. हा, मग देतो मी तुला 1500. हा, ठीक आहे ना? आहे ना? हा, बरं झालं. लाव इथे अंगठा लाव. घे. नाही, पेन आहे तुझ्याकडे? अरे वा 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 वा. आता ते घर आणि जमीन तुम्ही विसरा. आम्ही काय ते बघून घेऊ. शहरात कधी जाणार आहे म्हणालात? सोमवारी जाणार आहे. परत यायला 2 दिवस लागतील. 2 दिवस? मला 2 दिवसातच उरकावं लागेल. या तुम्ही. बर. काका, काका किसूला पाहिलं कुठे? नाही गो. दादा तुम्ही? अशी काय की? मावशी, किसूला बघितलं कुठे? शिरप्या, किसू सापडला? नाही ताई, त्याला गावभर खूप शोधला पण तो कुठेच सापडला नाही. आता कुठे गेला तो? माझे बाबा माझं लग्न लावायला निघाले. पळून जायचं ठरवलं होतं आम्ही आणि आता ऐन वेळा कुठे गेला तो? मी त्याच्या घरी गेलो होतो. त्याची आई म्हणाली की तो तालुक्याला गेलाय. तालुक्याला? तालुक्याला कशासाठी? माहित नाही ताई. बरं ऐक, माझे बाबा माझं लग्न लावतात उद्याच्या उद्या शेजारच्या गावात. त्याला सांग तिकडे येऊन मला घेऊन जायला. सुधा! शिरप्या, त्याला सांग. चल, खाडी ओलांडायची आहे. किशू दादा, किशू दादा, सुधाताईला बाजूच्या गावात नेलंय. जा जा लवकर जा जा जा. तुझ्यासाठीच, तुझ्याकडेच लाटेसारखी येईन मी. तूच माझा किनारा आहेस, हे कशी विसरेन मी? माझी ओढ, माझं प्रेम काही काहीसं तुझ्यासारखं. वेड, अवखळ, बेभान, मलाही वेड करेल तुझ्यासारखं.
मनसून सुधा गेली आणि सगळंच थांबलं. माझ्या आजूबाजूचं सगळं तसंच होतं, पण मला ते वेगळं वाटत होतं. कदाचित मीच बदललो होतो. घरी गेलो तेव्हा आई एका झाडाखाली मेलेली सापडली. आमच्याच घरात आणि जमिनीच्या हद्दीत मी पाय ठेवायचा नाही असं मला सांगण्यात आलं. अख्ख्या जगात माझी अशी एकच व्यक्ती होती, सुधा. मी मुंबईच्या मायानगरीत पाऊल टाकलं आणि हातात तिचा पत्ता असूनही कुठेतरी हरवलो. शेवटी मला ती दिसली. तिच्या बंगलाच्या बाल्कनीत कसल्या तरी कामात गुंतलेली होती. वाटलं तिला हाक मारावी, पण ती मला माझी सुद्धा वाटलीच नाही. तिचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि आम्हा दोघांची नजरानजर झाली. तिच्या हृदयाची धडधड मला खालपर्यंत ऐकू येत होती. माझ्या मनात एकच वादळ उसळलं होतं, जे तिच्या कपाळावरचं कुंकू बघूनही शांत होत नव्हतं. तिने बाल्कनीत सुकत असलेली चादर अलगद सरकवली. चादर सरकवताना जी सुधामती मला दिसली ती शेवटची. अंकल, पहले यहाँ पे कामत का बंगला था ना? हाँ था, लेकिन अभी बिल्डिंग बन गया. वो बाजू में कंस्ट्रक्शन साइट है ना, उधर भी एक बंगला था सालगांवकर का, कामत का पड़ोसी. ऐसा किसी को हम पता दे नहीं सकते. प्लीज जाओ यहाँ से. प्लीज अंकल, ऐसा मत करिए. ओ सालगांवकर है ना, वो मेरे चाचा है. और मेरी माँ बीमार है ना, तो उसके लिए मैं मदद मांगने आया था. प्लीज मुझे दे दीजिए ना पता, माँ के खातिर प्लीज दे दीजिए ना. ठीक है, दे रहा हूँ. त्यांनी निळ्या आणि पांढऱ्या लाईनीचा टी शर्ट घातलाय आणि काळ्या रंगाची हाफ पॅन्ट. साळगावकर, मैदा. बरं, तो एकटा पळून गेलाय, त्याच्याजवळ काही पैसे वगैरे काय गो? मला नाही माहित. तुम्ही साळगावकर ना? हो. तू? तुमच्या समोर तिकडे पूर्वी कामात राहायचे ना? पण तू कोण? अहो, मग आता मैदा कसे ते कामात कुठे गेले? माझ्या पोराला काही करून परत आलं साहेब. माझ्या पोराला. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही पूर्ण प्रयत्न करू. ऋषिकेश, कामतचा नंबर लाव. हा, कुठे पडलात मावशी? पायऱ्यांवरून. असं धडपडून कसं चालेल? फ्रॅक्चर वगैरे झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं. मॅडम, तुमचा फोन. कोण आहे? विचारलं नाही. हा, बोला. काय ग सुधा, सकाळी एकदम घाईघाईत गेलीस? अहो, घाईघाईत कुठे, सगळं आटपूनच निघाले मी. तुम्ही उशिरा उठला. हो, जरा आज मला उशीरच झाला. अगं, काल फ्लाईट लेट होतं ना. थँक्यू. त्यामुळे थकलो असेल कदाचित. हे ड्रेसिंग रोज दोनदा करायचं. पण तुझं मात्र बरं आहे. कळलं तुला? परवा मावशीनं चेकअपला पाठवलं. मी जागा होतो तोपर्यंत झोपले नाही. बरं, एवढं सगळं करून तू सकाळी फ्रेश बस झालं मला. थँक्यू. ग्रेट ग्रेट. ग्रेट कसलं, सवयच आहे मला. बरं, आज संध्याकाळचं लक्षात आहे ना? काय म्हणालीस? आश्रमात खास जेवण आहे, सांगितलं होतं तुम्हाला. आश्रम शाळेत जेवण परवाच तुम्हाला आठवण केली होती. हो, आज आहे ना. नाही, लक्षात आहे माझ्या. मी नोट करून ठेवलंय.
पण सुद्धा मी काय म्हणत होतो, मीटिंग आली आहे. सुद्धा तुला तर माहिती आहे ना, आमच्या मीटिंग सगळ्या अचानक लाईन अप होतात. ट्राय टू अंडरस्टँड सुद्धा. तू एक काम कर ना, तू साहिल आणि श्वेताला घेऊन पुढे जा ना. टेनिस टेनिस टेनिस. बरं साहिल येणार नाहीये, त्याला टेनिस खेळायला जायचंय. श्वेता तू मम्मा बरोबर जा. श्वेता येते म्हणते. मीटिंग संपली की येण्याचा प्रयत्न करतो. याल नक्की? डेफिनेटली राजा. आणि हो, तुमच्या डायरीत नोंद नसेल कदाचित त्याची, म्हणून आठवण करून देते. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. म्हणजे काय, तुला काय वाटलं मी विसरलो? अगं माझ्या लक्षात आहे सुद्धा. कमान. अगं मी विसरणं अशक्य आहे. अगं आता मी त्याचसाठी तुला. असू दे, असू देत. तुम्ही खूप कामात असता माहितीये मला, समजू शकते मी. कमॉन सुद्धा, तुला काय वाटलं माझ्या लक्षात नाहीये का? अगं माझ्या लक्षात आहे ना. अगं राजा, तुझं प्रेझेंट तुझ्या ऑफिसमध्ये तासाभरात पोहोचेल. हा एक सेकंड. एक सेकंड मॅडम सई. हा सुद्धा, तुझ्यासाठी मुंबईमध्ये एक प्लॉट घेतलाय. आणि अहो कशाला एवढा खर्च केलात? काय गरज होती? डिअर, दिस इज जस्ट इन्व्हेस्टमेंट. हा एक इन्व्हेस्टमेंट म्हणून ग. तू तिकडे बघ जाऊन आणि कसा वाटतोय प्लॉट ते चेक करून मला फोन कर. हॅलो हॅलो सुधा, हॅपी वेडिंग एनिवर्सरी. हो. ये नंबर अब सेवा में नहीं है. बंद आहे फोन. आता तुला पत्ता कसा मिळणार? तू एक काम कर, MTNL मध्ये जा. MTNL म्हणजे? हो, MTNL मध्ये सगळ्या नंबरचे पत्ते असतात. या नंबरचा पत्ता तुला तिथेच मिळेल बघ. पण फोन तो बंद है ना. अरे पण पत्ता असणार तिथे. भाई साहब, ये MTNL का ऑफिस है? हाँ, तो अभी? लेकिन अभी तो बंद हो गया. 5 बज गए. कल आना. एक चाय और एक पार्ले जी का पूड़ा. हाँ देता हूँ ना. बैठो ना, बैठो. कल अपना नया गाड़ी आने वाला है, टाटा यस. कल. ए वसीम, यंग बा. वसीम, एक रहे उसको क्या मांगता है? मेरे को बहुत काम है. हाँ बोलो क्या चाहिए? एक चाय और पार्ले जी का पूड़ा ला. ए सन्ना. ए मेरे को चिढ़ा था, डब्बा फेंक के मारेगा तेरे को. सॉरी अन्ना. हाँ क्या मांगता है उसको? वो चाय और पार्ले जी का बिस्किट. हाँ ये ले. जा जा जा, जा. ये लो. इधर आ. हाँ भाई, क्या हुआ भाई? ये क्या? ग्लास टूटा हुआ. अच्छा वाला ग्लास ला ना. चल जा, ग्लास बदल के ला. चल. क्या एस क्या नया गाड़ी, क्या नया ग्लास खरीदो, उसको देखो कस्टमर भड़क रहा है. हाँ तो उसको काय को तू ये लेके गया? अच्छा वाला लेके जाने का ना. जा लेके. लो ग्लास कैसे टूटे? पैसा कितना हुआ? 9 रुपए. 9 म्हणजे 9. क्यों नहीं है क्या? है ना. एक रुपया टिप रखो क्या? हाँ. नहीं, 1 रुपया लाके दे. अरे क्या ना, अच्छा वाला ग्लास मैंने दिया ना. चलना, ये लो ना. 1 रुपये क्या बंगला बांधेगा तू? अरे झोपायचं नाही इथं. चल चल उठ.
झोपू दे ना, झोपू दे ना, झोपू दे ना, फक्त 5 मिनिट. उठ. हे काय गोपीची आई, गोपी सुखरूप आहे. काय गो, कुठे आहे तो? तुला कसं कळलं? सांग ना गो, गोपी कुठे आहे? काल त्याचा मिस कॉल आला होता. हा, काय म्हणाला? मिस कॉल होता. नाही, काय बोलला नाही. आमच्या दुकानात त्याचा नेहमी मिस कॉल येतो. फोनची बेल वाजते आणि कट करतो. का? असंच गंमत. आमच्यात ती ठरलेली खूण आहे ती. मला खात्री आहे तो जिथे असेल तिथे नक्की सुखरूप असणार. खरंच? आमच्यात ती ठरलेली खूण चुकणार नाही. तो ठीक आहे. पता मिल सकता है? नहीं नहीं, एक ही पता चाहिए प्लीज. सुदामती कामत का पता चाहिए. कौन है तू? मैं गांव से आया हूँ. ओ कामत है ना, वो मेरे चाचा है. तो ओ मेरी माँ बीमार है ना, तो उनका पता देख भी बच्चा, पता. उसके लिए पहले एप्लीकेशन करना पड़ता है. रिटर्न एप्लीकेशन करो, लिख के लाओ पहले. मुझे सुदामती कामत का पता चाहिए करके, बाद में सोचते हैं. अभी जाओ, भागो, चलो. पेपर मिल सकता है. पेन मिल सकता है? क्या है, पेन भी नहीं लेके आते. ठीक. ये साहब ने भेजा है. हाँ. कल का रिपोर्ट मांगा है. मुझे सुधामती कामत का पता चाहिए. अरे 5 मिनट पहले यही तो बोला था तू अपने मुंह से. ये क्या रिटर्न एप्लीकेशन है? रिटर्न एप्लीकेशन टाइप करके लाते, कंप्यूटर से निकलता है वो. पकड़, भाग यहाँ से. आज कामत का पता पूछने आया, कल शाहरुख का पूछेगा, सलमान का पूछेगा. अरे पांडे जी, छोटे, फाइल देना यहाँ पर. क्या छोटे, प्रॉब्लम क्या है तेरा? सुबह से देख रहा हूँ इस टेबल से उस टेबल, उस टेबल से इस टेबल. क्या प्रॉब्लम क्या है? ये पता चाहिए, सुदामती कामत. क्या पावती लेके घूम रहा है? दूसरी पावती है क्या? दूसरी पावती? हाँ है ना, पत्ते की पावती है. अरे पत्ते की पावती रख तेरे जेब में. हरी पत्ती है क्या? हरी पत्ती. एक 500 की हरी पत्ती उसकी टेबल पे मार. पत्ता क्या, पूरी कुंडली निकाल के देगा. क्या समझा? 500 की हरी पत्ती. हाँ. ये अंधा है क्या? आ गया. वो बनवाने के लिए दिया है ना. क्या उसके ऊपर हमें चाय का दुकान बनवाएगा, फिर देगा अपना धंधा कितना पहुंच होगा. बहुत पहुंच होगा. फिर अपना गाड़ी आने वाला. इधर कह रहे थे, इधर रखा था. अरे हे, एक चाय और एक बिस्किट ला. नाही नको, सिर्फ बिस्किट ला. क्यों रे? अच्छा वाला ग्लास देईन, घाबरू नकोस. फक्त बिस्किटच आण. पकड. नको, बिस्किट नको. क्यों रे, क्या हुआ? नको कशाला? पैसे नाही आहेत. ले. नाही नको. फुकट मध्ये नाही देत तुला. किती पैसे आहेत तुझ्याकडे? 4 रुपये. 4 रुपये. ये 3 बिस्किट मेरा, 4 रुपये तितके येतात. हे 2 रुपये आणि हे 2 रुपये. कल रात को बहुत डर गया था ना तू? मैं नहीं तो, मैं किधर डरा था. नहीं. तेरे माँ बाप नहीं है क्या? है ना, है. मेरी माँ है, पर गाव में है. मग तू इकडे काय करतोय? पळून आलास काय? नाही, भेटायला आलोय. कोणाला?
सलमान, शाहरुख हिरोला भेटायला आलाय काय? नाही, आहे एक. तिला त्यांना भेटून एक वस्तू द्यायची आहे. मग भेट ना. इधर ऐसा मुंह लटका के क्यों बैठा है? पण त्याच्यासाठी 500 रुपये लागतील. माझ्याकडे तर एवढे पैसे नाही आहेत. माझा मित्र खूप आजारी आहे. मी माझ्या मित्राला वचन दिलं होतं. आता ते वचन पूर्ण होऊ शकणार नाही. माझे अम्मी अब्बू ट्रेन ब्लास्ट मध्ये मेले. खूप प्यारे होते ते. मी, अम्मी, अब्बू, अकिला, माझी बहीण खूप खुशी खुशी राहत होतो. पर एकदम सब खत्म हो गया यार. चाची होते माझे एक. त्याने अकेल्याला विकून टाकलं कामवाली म्हणून. मलाही विकणार होते पर मैं भाग गया. ती मालकीन तिच्याकडून सगळं घरकाम करून घेते. 15,000 रुपये दिले ना चाचाला तिचे. मी 15,000 रुपये कमावणार आणि माझ्या बहिणीला सोडून राजकुमारी माफक ठेवणार. पण तू एवढे पैसे आणणार कुठून? म्हणजे तू पण लहानच आहेस ना माझ्यासारखा. इथे काम करतोय ना आपण. पैसे जमतायत हळूहळू. सोडवणार. पण ती बाई अशी देईल तिला परत? छोटे, ही मुंबई आहे मुंबई. खाली पिली सपनोचा शहर नाही म्हणा तिला. या शहराकडे तू काही मनापासून मागितलं ना आणि फुल ट्राय केली ना तर हे शहर तुला जे काय पाहिजे ते देईल. तू आता वचन दिलेस ना तुझ्या मित्राला? दिलेस की नाही? हो. मग फुल ट्राय कर. हे शहर तुला जे पाहिजे ते देईल. तो अन्ना को मेरे बारे में बोला तो अन्ना क्या बोला? अच्छा अच्छा. पहले नहीं बोला, फिर बोला कल से उसको काम सिखा. ये है अपना खोली. मस्त है ना? अच्छा है, अच्छा है. अहिला, सलमान खान अपन का फेवरेट है वो. अच्छा ऐसा? मेरा फेवरेट तो अक्षय कुमार है. क्या बोलता है? सुखी पोळी सुखा मासा ओली ओली माती ओला गंध ओला पिंपळ माझी ओली नाती भाव माझं लोक माझे माझे सगळे साथी हो यार त्यांची त्यांचे किस्से तेच ते दिन राती पहला चाय हमेशा ऊपर वाले का. अरे पर ऊपर वाले का समझा. ये भी दो ना. शहरामध्ये भ्रूण मस्क्याची छाया आवडे छान. मेहनतीच्या या पैशाने डोक्याला आले आभान. पोटी कळाली नाती कळाली आता दोस्ती यारी पायपाच्या या घरामध्ये आता लाईफ हाय लय भारी. सुधामती कामाच्या नावावर 50 नंबर आहेत. काय करू? द्या ना, सगळे द्या. 25 रुपये लागतील. ठीक आहे, सगळे द्या. आता शेवटच्या नंबरवर पण नाही मिळाली तर? कोण सुधामती कामत? इथे कोणी सुधामती कामत राहत नाही. आणि क्रेडिट कार्ड साठी फोन केला असेल तर फोन ठेवा. सुखी पोळी सुखा मासा ओले ओले माती ओला गंध ओला पिंपळ माझी ओली नाती गाव माझं लोक माझे माझे सगळे साथी हो यार त्यांची त्यांचे किस्से तेच ते दिन राती. क्या कर रहा है तू? पढ़ाई. जिंदगीवर काय टपरीवर काम नाही करायचं मला. शिकून सवरून जिंदगी बनवायची आहे. कर कर अभ्यास कर. 19 19 ह्याचं उत्तर 19 येतं.
3290. अरे थँक्स यार. बिझी रस्ते बिझी गल्ल्या बिझी बिझी मॉलमाल मुंबई राणी करत नाही कुणाचेही हाल हाल रस्त्यावरती फाउंटन खाली आंघोळीची मजा भारी गावाकडच्या मित्रांसारखीच इकडे झाली दोस्ती प्यारी आज काय आणलंय जेवायला? वडापाव. वडापाव? अरे गेले कित्येक दिवस मी वडापावच खातोय. मुझे डाळ बच्चे मुझे डाळ बच्चे मुझे डाळ. माझ्या आईने पण तेच सांगितले रे. सगळ्यात आई तेच सांगत असतात. तुम्ही वडापाव द्या हो. आईची आठवण येते. हेच जर मी तुला विचारलं तर तू काय म्हणशील? आलास दे वडापाव. आईला डाळ सुखी पोळी सुका बसा ओली ओली माती ओला गंध ओला पिंपळ माझी ओली माझा लोक माझे माझे सगळे साथी होय यार त्यांचे किस्से तेच ते दिन राती मला व्यक्तिशः असं वाटतं की आपण जेवढे इन्व्हेस्टर्स आहोत आपण इनिशिएटिव्ह घेऊन आपण हे करप्शन थांबवलं पाहिजे. इव्हेंच्युअली काय एव्हरीवन इज अ थीफ. सगळ्यांना पैसा हवा असतो. हू डजंट वांट टू कॅरी देअर गुचीज देअर प्राडास अँड कॅरी लुई विथॉन्स? एम आय राईट मिसेस कामत? मिसेस रॉय, इकॉनॉमी विल बूम. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे रिपोर्ट्स पाहिलेत मी अँड वी आर मच बेटर दॅन चायना. He has a point. Mr. Kamath, it's good to see that तुमचा मुलगा आपला करिअरवर इंटरेस्टेड आहे. वरना my son Rohit, he wants to be a अरे दाडाव ना, he wants to be a musician. He tells me, Dad, you will not understand. It's an art. मी त्याला नेहमी सांगतो, राजा, मनी मेकिंग सारखी कुठलीही और आर्ट नाही. Absolutely right. Absolutely right. Enough of all of us. मिसेस कामत, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. मी काय बोलू? तुम्ही ज्या विषयावर बोलतायत त्यातलं खरंच मला काही कळत नाही. आय लीड अ व्हेरी डिफरंट लाईफ. त्याचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमशी काहीच संबंध नाही आहे. गरीब आजारी माणसांची सेवा करायला, त्यांच्या सहवासात राहायला आवडतं मला. तुमच्या एका प्राडा बॅगच्या किमतीत माझ्या आश्रमातली सगळी माणसं एक महिनाभर तरी जेवतील. आणि काय सांगू, आय लाईक टू कुक. बरं वाटतं मला जेव्हा माझा मुलगा म्हणतो माय मॉम इज द बेस्ट कुक. म्हणूनच तर आजच्या डिनरसाठी आय थॉट द डेझर्ट शुड बी फ्रेंच. हे फ्रेंच मॅक्रून्स मी स्वतः बनवले. या प्लीज हॅव. आय होप यू लाईक इट. Yeah, it's really nice. सुधा, आजचं जेवण एकदम फ्रुटफुल झालं नाही? रॉय फॅमिली म्हणजे बिझनेसच्या बाबतीत एक नंबर आहेत. का कोणाच ठेव, थँक्यू. पण मिस्टर रॉय पेक्षा त्यांची बायको मला जास्त ब्रिलियंट वाटली. तुला नाही जाणवलं? बघ ना, ज्या पद्धतीने त्या बोलत होत्या ना, आय वॉज रिअली इम्प्रेस्ड. नाहीतर आजकालच्या घरगुती बायका नवऱ्याच्या बिझनेसमध्ये मार्केटमध्ये अजिबात लक्ष घालत नाहीत. तुला काय वाटतं? खरंय तुमचं.
तुम्हालाही अशीच एखादी बायको मिळाली असती तर बरं झालं असतं, नाही? मला वाटलंच होतं. सुद्धा तुम्ही बायकांना ऑलवेज इन्सिक्युअर. अगं राजा, तिच्या कामाचं कौतुक केलं, गैरसमज करून घेऊ नको. आय एम रिअली हॅपी विथ यू. कळलं? आय नो दॅट. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की त्यावेळी माझ्यासारखी गावंढळ मुलगी करण्यापेक्षा तुमच्याकडे इतर जास्त चांगले चॉईसेस असतील. तुझ्यासारखी गावंढळ मुलगी बघ, समोर आरसा आहे बघ. अगं किती बदलली आहेस, किती इम्प्रूव्ह केले स्वतःला. तुम्ही करायला लावलत, शिकवलत, बदलून टाकलत. आज मॅडम जरा जास्तच इमोशनल झालेत का? एम आय राईट? अच्छा अच्छा, आयडिया आली. आपल्याला आपल्या गावाची आठवण आली, हो ना? डन. यावर्षी तुमच्या गावी जो सोहळा आहे ना, त्याला आपण जायचं. मी माझ्या सगळ्या मीटिंग्स ऍडजस्ट करतो. डन. अनायसे ते आपल्याला इन्व्हाइट करतातच ना. तू नकार देते म्हणून आपल्याला जमत नाही. यावर्षी जाऊया ना आपण. नको, राहू दे. एक मिनिट, लेट मी क्लिअर वन थिंग. तू गावाकडची आहे म्हणून मला कधीही प्रॉब्लेम नव्हता, तेव्हाही नव्हता, आजही नाहीये. हां, आय गेस मला तिकडे जाणं आवडत नाही असं तुला वाटतं म्हणून तू त्यांना नकार देतेस. पण जाऊया ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. नको म्हटलं ना. आणि तसंही तिथे माझं असं कोणी असेल का, आता प्रश्नच आहे. अगं असं कसं म्हणतेस तू? कोण ना कोणतरी असेलच ना गावातलं जुनं, जे भेटेल तुला. म्हणूनच तर. काय म्हणालीस? म्हणूनच नको. आठवणींनी आठवणीतच असावं, तेच चांगलं असतं. आठवणींनी वर्तमानाचा भाग व्हायचा प्रयत्न केला की सगळीच गफलत होते. हे कळलंय मला आता. हा, पण चहा बनवता येतो. तुझं काय करू ग मी? ठीक आहे, लग्नानंतर जेवण पण मीच बनवीन. हा, फक्त तू तुझ्या हाताने असं भरव मला. नाही, काय? मी तुझ्यासाठी जेवण बनवायला शिकणार. ते कुक. कोणतो? अरे ते कुक नाही का, जेवण बनवणारे. अशी मोठी पांढरी टोपी घालतात डोक्यावर. हा, तशी कुक होणार मी तुझ्यासाठी. होशील तू कुक होशील, तू मोठी कुक होशील तू. पण आता शिकायला सुरुवात केली तर तू होशील कुक आणि मी होईन म्हातारा. माझे सगळे दात जातील आणि मग मी तुला म्हणेन, सुधा अगो सुधा, दात नाही का मला? भाताची पातळ पातळ पेस्ट करून खायला घाल मला. क्या हुआ? तू आया कैसे? पोटली देखा, पोटली. कौन सा पोटली? लाल वाली, लाल वाली. कौन सा? लाल मैं वाला? इधर लगाता हूँ. अरे तू साथ में लेके गया था ना लाल वाला? अल्लाह, पर आपने देखा किधर उसको? अरे पीली वाली को मार. अरे ये मेरी है. अरे खेलो ना फटाफट. ए मार ना मार. माझी वस्तू मला परत द्या. लगी लगी. ये दे काय? मला माहित आहे, माझी वस्तू तुम्हीच घेतलीत. माझी वस्तू मला परत द्या, नाहीतर काय बे? धमकी दे रहे तू मुझे? मारेगा? हा, तसं समजा हवं तर, पण माझी वस्तू मला परत द्या. हाँ है, जा. नहीं देते चल. जा बोलन तेरे को. चल जा. चल चल जा, अपना रास्ता पकड़ चल. एकदा बोललो ना, माझी वस्तू मला परत दे. पागल है क्या? प्यार से बोला समझ नहीं आता तेरे. तेरी तो तेरी तो. तेरा दोस्त पागल है, उसे लेके जा यहाँ से. क्या हुआ गोपी, कशाला राडा करतोस एवढा? मग काय करू?
जो पत्ता हवाय तो पत्ता मिळत नाही, जो नंबर हवाय तो नंबर मिळत नाही, ते पैसे गोळा करायचे ते गोळा होत नाहीत. आणि आता तर जे द्यायला आलं होतं तेच हरवलंय. काय हरवलं काय ते तरी सांग. माझी काकण, मी इथे लावायचो ना ती पोटली, ते लाल कलरची. लाल पोटली. क्या देख रहे इधर उधर? पहिला डबा. माझी पोटली मला मिळाली. इधर ही ऐसे खुले में छोड़ के गया था तू. रोज अपॉइंट होतास, मला वाटलं काहीतरी खास असेल, इसलिए डब्बे में रखा मैं. थैंक यू वसीम. वैसे क्या है इसमें? काकण. बांगड़ी. तो इसलिए तू मुंबई आया है ये कंगन वापस करने? नाही रे, माझ्या एका मित्राची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करायला आलो होतो. किसूसाठी आलोय मी इथे. सही आहे यार. तू कोणासाठी इतकं लांब यायचं, हातात काही नसताना सुखाचा जीव दुःखात घालायचा. सही है. जिंदगी स्कूल है रे, तुमको सब सिखा देती है. आता तुलाच बघ ना, इतकेशे दिवस झाले तुला मुंबईमध्ये येऊन, पण किती काय काय शिकलास तू. खरं आहे यार, गावात नव्हतो मी असा. वैसे कितना पैसा इकट्ठा हुआ तेरे पास? 300 रुपये आहे. ये ले. अरे तू बहिणीला सोडवायला हे पैसे जमा करतोयस ना, नको मला. अरे ले, तुला कुठे मजा मारायला देते पैसे. तेरे नेक काम में मेरी तरफ से मदद होगी तो अल्लाह मुझे दुआ ही देगा और मेरी बहन जल्दी छूटेगी. ले. थँक्यू यार. आता जर सोमवारच्या आत गावी पोचलो ना तर रवळनाथाची जत्रा मिळेल मला. तुला माहित आहे, मी आणि चंपा या जत्रेत खूप मजा करायचो. इकडून तिकडे धावायचो नुसते. वेडी आहेस गो, ठार वेडी. प्रेमात वेडेपणा करायचा नाही तर मग काय फायदा. वेडेपणा? अगं जवळजवळ पकडले गेलो होतो आपण. तुझा बापूस एक दिवस जीव घेणार बघ माझा. मी बरा घेऊ देईन. जसा त्या गोष्टीतल्या राक्षसाचा जीव पिंजऱ्यातल्या पक्षात अडकलेला असतो ना, तसा तुझा जीव माझ्यात अडकलाय. त्यांना आधी माझा जीव घ्यावा लागेल. काहीतरी बोलू नकोस. काही बडबडते. किती घाबरतोस तू किसू. प्रेम करणारे घाबरत नसतात, प्रेम करणारे वेडे असतात. वेडे माझ्यासारखे. मी नसेन गो वेडा तुझ्या इतका, तुझ्यासारखा. पण माझ्यासाठी प्रेम खूप वेगळं आहे. मला नसेल कळत वेडेपणा, पण मला प्रेम जपायला आवडतं. तुझी केशरी रिबीन आहे माझ्याकडे. मॅट्रिक पास झाली होतीस बघ, तेव्हा नाचत नाचत आली होतीस आमच्या घरी पेढा भरवायला. तेव्हा तुझ्या केसांवरून गळून पडली ती रिबीन. अजून जपून ठेवली आहे मी. तू 4-4 दिवस मामाकडे जातेस ना गावाला, तेव्हा काम संपवून तो तिसगावकर आहे बघ, त्याच्या बागेत जाऊन बसतो मी. का माहितीये, तिथल्या मोगऱ्याला तुझे अत्तर लावतेस ना इथे, त्याचा वास आहे. त्याच्या सावलीत बसला ना की तुझ्या बाजूला बसलोय असंच वाटतं मला. आणि तो झब्बा आहे बघ पिवळा, दिवाळीत शिवला होता मी, तो झब्बा खूप आवडतो मला, पण परत कधी घातला नाही मी. का? कारण तू पहिल्यांदा मिठी मारली ना तेव्हा तुझ्या गंधाचा डाग लागला त्याला इथे.
तो मी धुतला नाही, कारण जब्बा धुतला तर डाग जाईल ना. त्या डागात मी तुझी मिठी जपून ठेवली, माझी सुद्धा जपून ठेवली त्या डागात. असं आहे माझं प्रेम. चल आता आपण तुला हवा असलेला वेडेपणा करू. चल ये. मावशी, हिचं नाव गोंधवायचंय, सुधामती. हा दुखतंय मावशी, माझ्या हातावर पण काढा. किसू किसू असल्या. अगं पण घरी कोणी बघितलं तर? बघितलं तर काय, मार पडेल ना. फार फार तर चटका देतील. त्या चटक्याचा डाग पण मी घेऊन मिरवेल. तुम्ही काढा. हे घ्या. हे चल. अरे दादा, बघ, तुझ्यामुळे माझा किसू अर्धवटच राहिला. अर्धवट किसू. विठ्ठल, असेल का एखादी जन्म? मॅडम, सही. नाही कशी मावशी, हात वर करा. हे काय, लक्ष्मीबाई असं गोंधण लिहिलंय. अरे हो की, दिसत नाही काय नाही. मॅडम, तुमच्या हातावर पण गोंधण आहे ना? क क म्हणजे काय नाही, लहानपणचं पराक्रम. लहानपणीच असणार. बघा ना, आता तो क सुद्धा पुसट होत चाललाय. ये सब क्या है? 500 रुपया. तुझे किसने बताया यहाँ पे ऐसे पैसे देकर काम हो जाते हैं? वॉचमन ने. वो रिश्वतखोर. ऐसा पैसा देकर कुछ नहीं होता. चल निकल. का नाही मिलेगा? का नाही? या एका भरोश्यावर राहिलो मी इथे, माहित आहे? रस्त्यावर झोपलो मी फक्त याच्यासाठी. एक एक पैसा जमून ठेवला. मला माझा पत्ता हवाय, तुम्ही मला पत्ता द्या. हवं तर आणखीन पैसे देतो. पण पत्ता द्या ना, प्लीज पत्ता द्या ना. ठीक है. तू पहले रोना बंद कर. तुझे पता चाहिए ना? मैं देता हूँ तुझे पता. नंबर बोल. ये ले, पकड़. खुश है बच्चा? पैसा नहीं चाहिए आपको? नहीं चाहिए. वसीम काय? या वसीम, काय झालं? वसीम पत्ता मिळाला. वसीम काय बोलतो? या आणि आपण त्याने पैसे पण नाही घेतले. काय बोलतो? इसे कहते हैं जिंदगी. ठंडागार कोका कोला, खायला चटपटीत खाणं आणि रेडिओवर छानसं गाणं. और क्या चाहिए छोटे? पण आज जेवायला काय आहे? आपण काय बनवलं नाही ना, म्हणून. पार्टी केली नाही काय कधी? छोटे, जब हम खुशियां मनाते हैं ना, तो हम खुशियों के पास नहीं, खुशियां हमारे पास आती है. म्हणजे क्या तू? यहाँ पे वसीम कहाँ पे रहता है? वहाँ पे. हाँ इधर. हाँ, डोमिनोज यहाँ. योर ऑर्डर फॉर पिज्जा. यस. एक है वसीम, अपने पार्टी का स्पेशल आइटम पिझ्झा. अरे पण इथे कसा आला? तुम्ही पायपात पण पिझ्झा देता? सर, तुम्ही आनंद कुठेही साजरा करा, आम्ही पोचतोच. युअर बिल सर. कल तू सुधामती को देखेगा तो कैसा लगेगा? पता नहीं. क्या बोलेगा तू उसको? पता नहीं. अन्ना. हाँ, क्या रे? मैं जा रहा हूँ. किधर जा रहा तू? सुधामती से मिलने. अरे लेकिन अभी तो अपना गाड़ी और तू जा रहा है. अच्छा, वसीम को तो मिल के जा. वही अन्ना, उसकी याद आएगी. नहीं, अब भी आएगा ना वसीम. पर वहाँ जाकर गाँव भी तो जाना है ना.
ए तू कहाँ जा रहा है अभी? गाड़ी है अपना, तू जा रहा है? ए तू अन्ना को बोल तो नहीं जाएगा ना? जाने के बाद बोलना नहीं है अन्ना को। गोपी 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 वसीम, बिना मिले ही जा रहा है। तू किधर था? ऑर्डर था अर्जेंट। मिलने का ना तो फिर उठाने का। चाय के टपरी पर भी गया था, मालूम है? सॉरी छोटे। हेले अपना वाला पार्ले जी, रास्ते में भूख लगी तो खा लेना। ख्याल रखना वसीम। तू भी छोटे। वसीम। गोपी। वसीम। ए कुठे चालला? हा सुधामती कामतांचा बंगला आहे ना? हो हाच आहे, हा, पण मग? इथे नाही भेटायचं, आश्रमामध्ये भेटायचं. अहो पण मला जायचंय ना, 2 हा मिनिटं. पण इथे नाही भेटायचं, सांगितलं ना. ठेवतो ना. बस बस, रोक दो रोक दो रोक दो. ये ले लो, थैंक यू. मुझे मैडम से मिलना है, मुझे सुधामती कामत से मिलना है. मला भेटायचं त्यांना, मुझे मिलना है उनसे. प्लीज प्लीज मला सोडा राव, मला भेटणं खूप महत्वाचं आहे. प्लीज. हाँ जा. जा. हाँ अरे जा. थैंक यू. थैंक यू थैंक यू. मॅडम, मला सुधामती मॅडमना भेटायचं आहे. काय काम आहे मला सांग. नाही तुम्हाला नाही, त्यांनाच भेटून सांगायचं आहे. अरे पण काय काम आहे मला सांगशील का? हा मग माझी आजी माझी आजी आजारी आहे म्हणून. कुठे आहे तुझी आजी? नाही मला त्यांनाच भेटून सांगायचं आहे. प्लीज भेटवा ना. ठीक आहे, चलिए. मॅडम, एक छोटा पाहुणा आलाय तुम्हाला भेटायला. त्याच्या आजीला इकडे आणायचं म्हणतोय. सांग रे सगळं. बैस. काही खाल्लंयस का? घे पाणी पी. काहीतरी खायला घेऊन ये त्याच्यासाठी. आणि शाल वाटपाचा जो कार्यक्रम आहे त्याची तयारी कुठपर्यंत आली ते सांग. बरं, बघते मी. ये. कुठे असते तुझी आजी? तिला आपल्या आश्रमात शिफ्ट करायचं असेल तर सांग मला. तू सुधामती आहेस ना? मी गोपी तळेवाडीहून आलोय. किसूचा मित्र. खास तुला भेटायला आलोय. कसा आहे केसू? मरायला टेकलाय.
गावाबाहेरच्या टेकडीवर एकटाच राहतो. लोक त्याला वेडा समजतात. गेली कित्येक दिवस आजारी आहे, पण प्राणच सोडत नाही. तू येशील त्याला भेटायला? तू भेटलीस तर सुखाने मरेल तो. मॅडम, सोमवारच्या कार्यक्रमाची तयारी झालीये. मेहताजींचा फोन आला होता. ते म्हणाले की त्यांच्या आईच्या हस्तेच शाल वाटप करायचे. ही बिस्किट. इकडे ये. नाव काय तुझं? गोपी. गावाहून एकटा झालायस? हो. किती वर्षांचा आहेस? 12. खूप लहान आहेस अजून. लहानपणी आपण किती धाडसी असतो ना. लहानपण, तारुण्याची गोष्टच वेगळी असते. लहानपणी बागेत हातपाय वेडेवाकडे उडवत फिरायचं, आणि तेच मोठे झालो की जरा पाऊल इकडचं तिकडे पडलं की चर्चा होते त्याच्यावर. आपण मोठे झालो ना की आपल्याला कळतं मोठ्यांचं जग खूप वेगळं आहे. खूप वाईट आहे. इथे मोजमाप असतात, बंधन असतात. गोपी बाळा, आता माझं लग्न झालंय. मला नवरा आहे. माझ्या मुलाचंही लग्न झालंय. हे सगळं सोडून मी नाही येऊ शकत तुझ्या बरोबर. आता खूप उशीर झाला. नाही येऊ शकत? अगं तू वाट पाहतोय तुझी. फक्त एकदाच चल ना. त्याला भेटायचंय तुला. तुझ्यासाठी थांबलाय तो. फक्त एकदाच फक्त एकदाच ये ना माझ्यासोबत. मी नेतो. चल ना माझ्या बरोबर. चल ना फक्त एकदाच. चल ना माझ्या बरोबर. प्लीज प्लीज चल ना. समजावशील ना त्याला? हा, तू समजाव ना त्याला. तुझा ऐकेल तो. पण तू ये ना फक्त एकदाच. किसूनी दिली तुझ्यासाठी. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला. डोळ्यात तूच साजणी, सुखाचा स्पर्श तू नवा. तुझ्या विना उडेनार्थ जीवना. उजळे तुझ्या हसूने कण कण, अन चंद्र हे हातीचे काकण.
गोपीची आई, गोपीची आई, गोपीची आई, गोपीची आई, गोपी आलाय. तिकडे बस स्टॉपवर थांबलाय. अरे गोपी, कुठे होतास तू? गोपी कुठे आम्हाला गेलेलास? सांगितलं जायचं. किती दिवस कोणाकडे झाले? गेलेलास हा? आणि कुठे कोणते फिरायला कुठे रजनीकांतला गेलेलास? बघितलंस का कंटिन्यू मुंबईमध्ये? असेल रे. घे, काकी मारू नको. गोप्या काय चालला तू? भेटलं तिला. सुंदर दिसते. काका तू दिलेली काकण पण दिली. सगळं सांगितलं तिला, पण ती नाही येऊ शकणार. तिची दुनिया खूप वेगळी आहे किसू, आणि तिथलं कुठेच जागा नाही. काय जगला नाहीस नीट? अरे पायाला जखमा झाल्या आहेत. खोक्याला लागलास की असं वाटतं आता मरशील का नंतर. धड नीट श्वास घेता येत नाही. का लग्न केलं नाहीस? आज एक छानशी बायको असती, छानसा मुलगा असताना चांगली सूनही मिळाली असती तशी तिला आहे. पण आता बस. आता तू मर. खूप वाट पाहिलीस तिची. आता तू मरून जा. आपण त्या गावातल्या महोत्सवाला जाऊया. हा, काय म्हणालीस? तुम्ही म्हणाला होतात ना गावात महोत्सव आहे, आपण जाऊया तिकडे. हो म्हणालो होतो, पण असं अचानक? मी विचार केला, त्या लोकांसाठी काहीतरी करायला हवं. त्यांना गरज आहे माझी. ठीक आहे, मी सावंतांना सांगतो, ते सगळे अरेंजमेंट करतील. उद्या सकाळी निघूया, चालेल ना? गोपी, गोपी, चल आपण पुढे जाऊया रे. हा, चल. गोपी आम्ही पुढे आहोत. हा गोपी, तुला बोलायचं नाही माझ्याशी? का वागतोस असा? एकतर कोणालाही न सांगता गावातून निघून गेलास. काल संध्याकाळी तुला भेटायला आलेले तरी नव्हतास. तुला जर माझ्याशी बोलायचं नसेल तर सांग ना. नाही वाट बघत बसणार मी तुझी. आपला माणूस आपल्यापासून लांब गेला की त्रास होतो ना. मी तर फक्त 16 दिवसांसाठी गेलो आणि तुम्हा लोकांना इतका त्रास झाला. काय? काय नाही.
चंपा चंपा काय काय नाही काय नाही. अरे किसू 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 अरे ते येते सुद्धा येते. उद्या उद्या तो गावात महोत्सव आहे ना, त्याला तिला प्रमुख पाहुणी म्हणून बोलवलंय. मी नाही तुला तिकडे, मी नाही तुला तिकडे. जे जे काय म्हणत असेल ना ते पटापट बोलून टाक. उद्या संध्याकाळी या, तयार राहा, मी येईन तुला घ्यायला. आता निघतो, आईने बोलवलंय. माझी सुद्धा येते, माझी सुद्धा येते, माझी सुद्धा येते, माझी सुद्धा येते. सुद्धा बघ ना, आपल्याकडे शहरामध्ये म्हणजे सगळी कॉन्क्रीट सिटी नाही. सुद्धा ही गावाकडची पोरं गाड्या बघितल्यानंतर किती एक्साइट होतात नाही. कुठे जात? गावातल्या महोत्सवाला चाललोय. काय गरज नाही हा, अभ्यासाला बस. जात आहे मोठ. मागच्या वेळेला शाळेत एवढ्या दांड्या झाल्या, नापास झाला तर काय करणार? वडापावची गाडी टाकणार की चहाची टपरी? आई, माझं जाणं गरजेचं आहे. मला राजकारणात इंटरेस्ट झाला तर. मोठा राजकारणात? आई, मी जाणार. गोप्या जायचं नाही हा बाहेर. आई, मी जाणार. तुला कळतंय मी काय बोलतय? आई, मला जायचंय, मी जाणार. कसा जातो ते मी बघते. मला शिकवतो तू, मला शिकवतो. जायचं नाही. तुला बघायचंय, तुला बघायचंय तू. महोत्सवाला जायचंय तुला, महोत्सवाला दाखवते तुला आता कसं महोत्सवाला जातं तेच मला बघायचंय. मला शिकवतो तू. मागच्या वेळेला मुंबईला गेला, या वेळेला महोत्सवाला गेला ना. आज खूप आनंद होतोय की उद्योगपती श्रीधर कामत साहेब आणि त्यांच्या पत्नी समाजसेविका सुधामती कामत आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. आपण त्यांचा सत्कार करूया. टाळ्या. आणि आता आपल्या गावच्या लाडक्या सुधाताईंचा सत्कार. आता मी उद्योगपती कामत साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. मंडळी, तुमच्या गावामध्ये येण्याची माझी खूप वर्षांपासून इच्छा होती, पण कधी तसा योग येत नव्हता. पण हा योग आलाय केवळ माझ्या पत्नीमुळे, म्हणजेच सुधामतीमुळे. इथं आल्यानंतर आपण सर्वांनी आम्हाला प्रेम दिलेत, आमचा सन्मान केलात, त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. आता मला माहिती आहे की तुम्हा सगळ्यांना सुधाचं भाषण ऐकण्याची उत्सुकता लागली, तेव्हा मी सुधाला विनंती करतो की तिने 2 शब्द तुमच्याशी बोलावेत. रंगमंचावर उपस्थित मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व लोकांना माझा नमस्कार. आज अवघ्या 32 वर्षांनी मी माझ्या गावी परत आले. इथेच जन्मले, इथल्याच मातीत वाढले. परबांच्या चोरलेल्या कैऱ्या आणि जोशी गुरुजींच्या छडीने खाल्लेला मार अजूनही नाही विसरले. आपलं गावच असं आहे. एकदा का माणूस इथे अडकला की इथल्या आठवणीतून त्याची सुटका होणं शक्यच नाही. माझ्याही अशा काही आठवणी आहेत माझ्या गावाबद्दलच्या, ज्यांना उराशी धरून मी 32 वर्ष मुंबईत काढली.
आता तुम्ही म्हणाल इतक्या वर्षात एकदाही परत गावी नाही यावंसं वाटलं, खूप वाटलं. पण सारखं असं वाटायचं की मी गावी परत आले तर माझं पाऊल इथून निघणारच नाही. किल्ल्यावरून पाहिलेला तो सूर्यास्त त्या कातर वेळेत अडकवून ठेवेल मला. नदीतल्या त्या छोट्याशा होडीत ऐकलेला पाण्यावरच्या वल्लवाचा आवाज मग्न करून ठेवेल मला. फांदीला बांधलेल्या झोपाळ्यावर झोका घेत असताना तो झोका थांबलाच नाही तर तुम्हाला वाटतं ना तुमची सुद्धा मोठी झाली, मोठ्या घरात दिली तिला. पण मी माझ्या गावाची सुद्धा, तुमची सुद्धा आजही जपून ठेवली. तिला तुमची खूप आठवण येते. मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते आणि आमच्या आश्रमातर्फे 20 लाखांचा चेक स्वीकारावा अशी विनंती करते. धन्यवाद. मला आणखी एका व्यक्तीचे आभार मानायचे. गोपीचे. कारण जर तो नसता तर मला कधीच कळलं नसतं माझं गाव आज कुठल्या परिस्थितीत आहे. झोप झोप. गोप्या आई, हा चला बंडे काका, सुमी निघतो. हा चौधरी साहेब दुपारच्या फ्लाईटने निघतोय. हो भेटूया ना आपण. नाही 12:30. माझी सायकल. चल. सुटताना हात विझताना वाद मी येऊ का? वाटे आता तो काळही परतून यावा. घडले जे सारे ते उधाण वारे फिरून पुन्हा तो नवा सडाव मांडावा. उडून कालच्या खुणा जगायचे आहे पुन्हा. अधुरे स्वप्न साजरे पुरे
करायचे मना पुसुनिया सवे आता नवी लिहायची कथा नवा सध्यायचा अर्थ जीवना तुझ्या सावलीत माझे क्षण क्षण अनपूर्ण आज झाले काकण भेटीला आणि ती जुनी कहाणी आठवू दोघे पुन्हा लाटांची गाणी ती माझी निशाणी जपली आहे सना बेरंग झालेले आयुष्य सारे रंगवू थोडे जरा पहाट सरली निरातीही गेल्या वाट पाहण्यात त्या माझ्या जगातून आले मी गोपीने दिली पण वचन तर तू दिलं होतस ना तुझ्या हाताने माझ्या हातात घालणार मग नाही घालणार सारा प्रवास हा एकट्याचा दिले शब्द जे जे पुरे केले ते आहे सुखात तरीही मनात ही व्यथा कशी दिसते खोडून कालच्या खुणा जगायचे आहे पुन्हा अधुरे स्वप्न साजिरे पुरे करायचे मला पुसुनियास वे आता नवी लिहायची कथा नवा सध्या मला नसेल कळत वेडेपण पण मला प्रेम जपायला आवडतं तुझी केशरी रिबीन आहे माझ्याकडे आले आता सुखाचे क्षण क्षण अनपूर्ण किसू जत्रेत फोटो नाही काढला तर काय फायदा आता आज बघू हस ना काढा काढा पटकन काढा वाट पाहावी जन्माइतकी वाट पाहावी जन्माइतकी मरणाइतकी भेट हवी
जन्मोजन्मी तळहातावर, जन्मोजन्मी तळहातावर एक तुझी ही रेख हवी, एक तुझी ही रेख हवी.